असा झणझणीत मुळ्याच्या शेंगांचा खरडा बनवला तर तुम्ही एका चपातीऐवजी 2 चपाती नक्कीच खाल, एवढा मस्त लागतो. नमस्कार, व्हेज रणसडका या चॅनलवरती मी सोनाली आपलं मनपूर्वक स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला झणझणीत असा डिंगऱ्यांचा खरडा बनवून दाखवणार आहेत. आमच्याकडे या मुळ्याच्या शेंगांना डिंगऱ्या म्हणतात. चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात. आता सुरुवातीला आपल्याला या मुळ्याच्या शेंगा अशा साफ करून घ्यायच्या आहे. या कात्रीने सुद्धा तुम्ही कट करून घेऊ शकता. तर दोन्हीकडच्या मुळ्याच्या शेंगांच्या टोकं आपल्याला काढून टाकायचे आहेत आणि मधले ज्या शेंगा आहेत त्या अशा पद्धतीने मोठ्या मोठ्या साईजमध्ये कट करून घ्यायच्या आहेत, किंवा मग तुम्ही हाताने सुद्धा अशा पद्धतीने तोडून घेऊ शकता. या शेंगा घेताना त्या कोवळ्या घ्यायच्या, जास्त बिया भरलेल्या एकदम जाडसर अशा शेंगा आपल्याला वापरायच्या नाही. कोवळ्याच शेंगांचा खरडा छान होतं. शेंगा आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्या आहेत. तर बघा, वाटीमध्ये पाणी घालून स्वच्छ धुवून घेते. त्यानंतर गॅसवरती लोखंडी तवा ठेवलेला आहे. या तव्यावरतीच मी हा खरडा बनवणार आहे. त्यामध्ये साधारण 15 ते 16 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहे. या मध्यम तिखटाच्या मिरच्या आहेत. पाणी न घालता अशा खरपूस अशा डाग येईपर्यंत भाजून घ्यायच्या. त्यानंतर यामध्ये मुळ्याच्या शेंगा घालायच्या. मुळ्याच्या शेंगांमधलं पाणी छान असं निथळून घ्यायचं आहे. आता या शेंगा आपल्याला 2-3 मिनटं छान अशा तेल न घालताच भाजून घ्यायच्या आहेत. 2 ते 3 मिनिट शेंगा भाजून घेतल्यानंतर अशा पद्धतीने तव्याच्या मधोमध करायच्या. यावरती झाकण ठेवून मंद आचेवरती साधारण 4 ते 5 मिनिट शेंगा शिजून घ्यायच्या आहेत. त्यानंतर 5 मिनिटांनी शेंगावरील झाकण काढायचं आणि पुन्हा एकदा शेंगा अशा हलवून घ्यायच्या आहेत. आता परत एकदा ह्या शेंगा हलवून घेतल्यानंतर मधोमध करून पुन्हा एकदा यावरची झाकण ठेवायचं साधारण 3 मिनिटाकरता. 3 मिनिटं झालेली आहेत, तुम्ही ते पाहू शकता. झाकण काढून या शेंगा पुन्हा एकदा हलवून घ्यायच्यात. आता या शेंगा आपल्या छान अशा शिजलेल्या आहेत. तर यामध्ये आपल्याला आता लसूण घालायचा. 15 ते 16 इथे मी पाकळ्या सोलून घातलेल्या आहेत. त्यामध्येच अर्धा चमचा एवढं तेल घालायचं. छान अशा तेलावरती सर्व साहित्य आपल्याला परतून घ्यायचं आहे डाग येईपर्यंत. गॅसची फ्लेम बंद करून यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि गरम गरम असताना ग्लासाच्या किंवा तांब्याच्या मदतीने अशा पद्धतीने हे सर्व साहित्य आपल्याला मॅश करून घ्यायचं आहे. एकदम जास्त बारीक आपल्याला करायचं नाही, थोडंसं असं जाडसरच ठेवायचं आहे. हा खरडा चपातीसोबत किंवा मग तोंडी लावायला देखील खूप छान लागतो. नक्की तुम्ही बनवून पहा. याला तुम्ही ठेचा देखील बोलू शकता. ज्यांना जास्त तिखट आवडतं त्यांनी थोड्याशा तिखट मिरच्या वापरा आणि ज्यांना कमी तिखट आवडतं त्यांनी कमी तिखट मिरच्या वापरा. आता यानंतर यामध्ये फक्त अर्धा चमचा आपल्याला तेल घालायचं आहे. आता तेलावरती छान असं 2 मिनिट खरडा परतून घ्यायचा. बघा, मस्त असा आपला खरडा तयार झालेला आहे. तुम्ही नक्की बनवून पहा. आता लगेचच प्लेटमध्ये हा खरडा काढून घेऊयात. रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरता चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.